सडेतोड पत्रकारिता मराठवाड्याकरिता पाहूया मराठवाड्यातील आजच्या ताजा घडामोडी। हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आपला प्रचार दौरा सुरू केला आहे। आज प्रचारार्थ हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश रांडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, राजू नवघरे, विनोद झवर, मोहम्मद खान पठाण, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती। या प्रचार सभा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू बाहेती व आभार प्रदर्शन मदनराव कराळे यांनी केले। कशा पद्धतीने त्यांनी जागा मागितल्या, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने त्यांना जागा कशा पद्धतीने द्यायच्या ठरविल्या होत्या, तर कुठं जागा त्यांनी कोणकोणत्या मागितल्या, द्या सुशील कुमार शिंदेची जागा द्या, अशोकरावची जागा द्या, शरद पवार साहेबांची जागा, हे असं कुठं होतंय का? आपण ग्रामपंचायत मध्ये जर एखाद्या दोन वानखेडेजी, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेलजी, आमचे निरीक्षक नांदेडून आलेले विनोदजी झवर, राजू नवघरे, संजय दराडे, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय। छोटा प्रॉब्लेम झाला होता। प्रॉब्लेम छोटाच होता, परंतु त्याला लागणार होता जवळपास 1 वर्ष वेळ। मी मुंबईला साहेबांकडे गेलो, साहेबांना कृपया लक्षात असेल तो प्रसंग, साहेबांना सांगितलं, साहेबांनी स्वतःच्या गाडीमध्ये मला बसवून घेतलं। तेव्हा विचार केला नाही की हा मारवाड्याचा आहे किंवा हा बाहेती आहे, व त्यांनी लगेच माझं काम सतेज पाटील यांच्याकडून करून दिलं। मला एवढंच सांगायचंय की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरोखर जातीभेद होत नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे। यानंतर आजच्या सभेमध्ये मी जवळा बाजार पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला। आत्ताचे उमेदवार सुभाष वानखेडे साहेबच्या लक्षात आणून दिले, जर निवडून आले तर हे प्रश्न ते निश्चितपणे निकाली काढतील। लेकराचा प्रश्न आहे। जे मोदी, नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, म्हणून आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष समोर झाले। आमचा अजिंक्य कोर्स आहे, विकास झाला, शेती मालाला भाव मिळाला, पिण्याचा पाण्याचा फरक आहे, आरोग्याचा फरक आहे। गावोगावी काल परवा पेपरला बातमी होती की मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न भरपूर आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। विनोद झाडे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, औंढा नागनाथ। सबस्क्राईब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढील भागात, तोपर्यंत पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्भ संतभूमीचा आवाज मराठवाड्याचा।